बीड शहरामध्ये देखील काय प्रकार घडला बघा। यशवंतराव नाट्यगृहातील बूथ क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 15 मधील ईव्हीएम मशीन बंद पडले। पाऊण तासापासून हा सगळा गोंधळ सुरू आहे। ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबलेली आहे। जवळपास सकाळपासून 2 ते 3 मशीन बदलले। वारंवार अडचणी येत आहेत मतदान, त्यामुळे मतदार आम्हाला व्यवस्थित करता येत नाहीये। लाईट गेल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद पडतात। मतदानासाठी आलेले जागरूक नागरिक व्यक्त करतात। सुरुवात झालेला आहे। मात्र बीड शहरातील यशवंतराव नाट्यगृहामधील प्रभाग क्रमांक 15 मधील वार्ड क्रमांक 6 जे की बूथ क्रमांक 6 येथील मशीन बंद पडलेली होती। जवळपास 45 मिनिटं जे आहे ते मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना मोठा खोळंबा जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ईव्हीएम मध्ये एरर आल्यामुळे ही घटना जी आहे ती घडलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर माझ्यासोबत इथले काही नागरिक आहेत। एकंदरीत काय झालं होतं, मशीन बंद पडली होती? सकाळपासून त्यांनी मशीन आल्यापासून बंदच आहे ती, तर त्यांनी 4 मशीन बदलल्यात। आता ही 4थी मशीन आहे। आता 4थी मशीन चालू झाल्यापासून आता मतदान 8:15 मतदान चालू झालेलं आहे। काय झालं तो, कशामुळे मशीन बंद पडली होती, काही कारण सांगितलं? काहीच कारण नाही सर। प्रत्येक मशीन 3 मशीन लावल्या त्यांनी, 3ही मशीनला एरर आले होते। कशामुळे आले, काय आले हे त्यांनी तपासून पाहून काम करावं। त्या 45 मिनिटांमध्ये मतदान वगैरे बंद झालं? हो, मतदान पूर्ण बंद होतं। बरेचसे लोक इथं वेळ लागतोय म्हणून परत निघून गेले। आता येत आहेत, परत येत आहेत, जात आहेत। नक्कीच हा संपूर्ण प्रकार जे आहे बीड शहरातील यशवंतराव नाट्यगृहातील जे की बूथ क्रमांक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।